तर चला, आज मी इथं बसलेले सगळे आणि पाहणार आहे पण आज खूप महत्वाचा चॅप्टर जो मी आतापर्यंत पाहिला नसला अशा पद्धतीनं सगळे शिकवतात, पण थोड्या वेगळ्या पद्धतीनं सगळ्या मुलांना समजेल अशा पद्धतीनं आपण शिकणार आहोत. ते म्हणजे काय माहितीये का, हे काय आहे, काही झाड आहे पूर्ण आणि हे काय खोड आहे समजा पूर्ण. तर ह्याला काय नाही देतो माहितीये का, मी खालच्या झाडाला पूर्णच नाव काय देतो माहितीये का, मी संख्या. काय नाव दिलंय? संख्या ज्ञान. ह्याच्यामध्ये खूप आता मध्ये आता हे झाड आहे, झाडाला खूप आंबे लागतात का नाही? लागतात का? लागतात का आंबे? तर हे काय आपलं झाड आहे समजा, त्या झाडाचं नाव काय? संख्या ज्ञान. संख्या म्हणल्यावर तुम्हाला काय काय आठवत आहे सांगा बरं? आठवत येत. अजून काय आठवत आहे? 1 2 अंक, अंक अक्षर गुणाकार. बरं अजून? भागाकार. बरं अजून? बाडे. बर ठीक आहे, आता ते झाला. हा 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 ऐका, आंबे दिसलेत. बरं ठीक आहे, आता आंबेवरून आठवलं, आंबेच काढणार इथे मी. तर इकडे बघा, आता संख्या म्हणजे काय असते माहितीये का? संख्या ज्ञान. संख्येमध्ये जे आहे ना, हे एक झाड आहे, ह्याच्यामध्ये अनंत फांद्या असतात किंवा फळं असतात. आता आंबे येईल समजा, तर आंबे जर येईल तर आंबे भरपूर लागते त्याला. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा झाड आहे, त्या झाडामध्ये काय करू आपण, पहिलं एक फांदी काढली किंवा एक आंबा लावू आपण. एक आंबा लावू म्हणजे काय करायचं, संख्येचे प्रकार आहेत. आता मी फक्त 2 प्रकार सांगणार आहे. त्यातला एक पहिला प्रकार म्हणजे एक आंबा आपला लागला समजा, असं ही फांदी आहे आणि ह्या फांदीला लागला इथून असा. तर ह्याला काय नाव देऊ माहितीये का? काय नाव द्यायचं सांगा, संख्यातला आठवतंय काय तुम्हाला? कुणाला आठवतंय का? नैसर्गिक संख्या शिकवलं होतं का माग मी? कुठून सुरुवात आता? 1 ते 9 नाही, 1 पासून सुरू होत्यात, पुढे चालणार आहे. बरोबर आहे. ही एक आंबा आहे आपलं समजा, ह्याला काय नाव देऊ आपण? नैसर्गिक संख्या. कळालं का? एक आंबा आहे, म्हणजे ही नैसर्गिक संख्या आहे. कळालं का? कुठून सुरुवात आहे बघा, ही पहिला आपला 1, लक्षात ठेवा. काय? 1, पुन्हा 2, 3, पुन्हा 4. बर 4. छान. बर 50 येऊ शकते का नैसर्गिक संख्या? का? 2 अंक आहेत. नाही, नैसर्गिक संख्याच म्हणजे काय असते लक्षात ठेवा, 1 पासून अनंत पर्यंत असलेल्या संख्या, कुठवर पण असणाऱ्या. कळाला का व्याख्या? आता 1 पासून कुठपर्यंत बी आली, कोटी अब्ज आशो हे कळाला का माय? मग आता 50 असते का सांगा मग नैसर्गिक संख्या? असते. जोराने सांगायचं सगळ्यांनी. बर आता हे 1000 असू शकते का? व्हेरी गुड. समजा मी 1 कोटी लिहितो, करोड करतो फक्त, ही असू शकते का? मग नैसर्गिक संख्याला कशाला म्हणते तर 1 पासून अनंत पर्यंत कुठल्या पण असलेल्या. कळाला का माय? तर आता हे काय झालं, नैसर्गिक संख्या कळाल्या तुम्हाला. आता हे पुढचा दुसरा प्रकार काय? ही काय झाला आपला, एक प्रकार नैसर्गिक संख्या झाला. दुसरा काय प्रकार आहे माहितीये का? पूर्ण संख्या. काय? पूर्ण. ह्याच्यात बघा, आता ही काय झालं माहितीये का, इथे एक आंबे वाढायले, तर कळालं का? एक आंबे वाढायले तर आपले कुठवर करोड पर्यंत गेले. तर पण इथं काय झालं माहितीये का, आता शिवम तू इकडे पेन घेतले, घे सगळेचे. जेवढे आहेत तेवढे घे. बस झालं, घे पटकन घे. घे, चल ये. चल पर्यंत इकडे चल पर्यंत. त्याला पहिल्यांदा हातातल्या 5-6 पेन दे तुझ्या. किती ते दिलेले मुख किती झाले? 5 दिलेस. दे पहिला 1 दे, आधी 1 दे. ही काय झाली? 1 झाली, म्हणजे 1 पासून पूर्ण संख्या झाली. कळालं का? आता पुढची दे. 5 नाही सांगायचं. 28. व्हेरी गुड. बरोबर आहे का? पण तू तिला द्यायला लागला सगळं, तुझ्याकडले होते तेवढे पेन तिला दिलास. आपल्या हे काय झालं, नैसर्गिक संख्या. कळालं? पण आता तुम्हाला वाटेल की आता मी हिला सगळेच दिले पण हिने मला काहीच दिलं नाही. वाटत असते का नाही मनाला? आपण कुणाला बी द्यायला, समजा आता मी तुम्हाला सगळे ट्युशन मध्ये फुकट शिकवलं, मला वाटत नाही का पैसे भेटावे? मग मी घेतो का नाही पैसे? मग तसं तुम्ही दिला पेन, पण वापस घेतलं पाहिजे का नाही? आता वापस द्यायचंय. तुझ्यापाशी किती राहिलेत? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काय असते? शून्य. कळलं का? काहीच नाही म्हणजे काय असतं? खाली बस, खाली. ही 0 पासून, ही आधी नैसर्गिक संख्या कुठून होत्या? 1 पासून सुरू होणार आहे. मग तसंच पूर्ण संख्या म्हणलं, 0 पासून सुरू होणाऱ्या सगळ्याच पुढे आल्या काय झाल्या? नैसर्गिक नाही, पूर्ण संख्या. 0 लावला कुठून झालं?
ह्याला इंग्लिश मध्ये होल नंबर पण म्हणतात हा. आणि नैसर्गिक संख्या म्हणलं हा, नैसर्गिक संख्याला नॅचरल नंबर म्हणतात. काय? नॅचरल नंबर. आता पूर्ण संख्यामध्ये माहितीये का आपल्याला, आता हे झालं एक आंब्याचं झाड, ह्याच्यामध्ये एक आंबे कळाले तुम्हाला. नैसर्गिक संख्यामध्ये भरपूर आंबे लागले हा. आता दुसरं झाड, ह्याच्यामध्ये दुसरा प्रकार काय पडला माहितीये का अजून दुसरा, ही सगळेच आता द्यायचंच काम केलं म्हणजे नैसर्गिक आता कमी व्हायला लागल्या पूर्ण. आता पूर्ण संख्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. किती? मग ते प्रकार आपण जे आहेत ना ते उद्या त्याला आपण शिकू. पूर्ण संख्यामधले संख्याचे प्रकार आपण उद्याच्याला शिकू. फक्त आज नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या, 0 पासून सुरू होणाऱ्या पूर्ण संख्या आणि नैसर्गिक 1 पासून अशा पुढे अनंत पर्यंत इन्फानाइट चिन्ह असते. इन्फानाइट म्हणजे अनंत पर्यंत कोणत्या पण संख्या. हा, मी समजला असेल लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आज नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या सांगितल्या चांगल्या, तशाच अनुभवातून उदाहरणातून आपण पूर्ण संख्या कधीच विसरणार आहोत अशा प्रकारे आपण घेऊ. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.